नमस्कार काव्यरसिक हो. मनमोहक मराठी मालवणी कवितांमध्ये मी मनमोहन रोगे आपले स्वागत करतो. मित्रांनो, सध्या आपण फुलांवरील कविता या उपक्रमात वेगवेगळ्या फुलांवरील कविता ऐकत आहोत. आजची ही 12व्या फुलांवरील कविता आहे. यापूर्वी आपण फुलांवरील वेगवेगळ्या 11 कविता ऐकलेल्या आहेत. आजचं जे फुल आहे ते झेंडू पाठोपाठ खूप मागणी असलेलं आणि अनेक रंगात मिळतं. तसंच ते सौंदर्य प्रसाधन, पूजा, सजावट खूप रंगात फुलं मिळाल्यामुळे त्याची रंगसंगती खूप छान साधता येते. आणि दुसरे वैशिष्ट्य म्हणजे हे फूल जास्त दिवस टिकतं, त्यामुळे लवकर खराब होत नाही. बायकांच्या हळदी कुंकवाच्या दिवशी ही फुलं हमखास वाटली जातात. जुड्या मिळतात विकत. शक्यतो फुलं किलोवर मिळत असतील पण कमी. मग कळलंच असेल तुम्हाला, ही फुलं आहेत अष्टरची. औषधी गुणधर्म थोडेसे आहेत, त्याला वास नसतो, पण वेगवेगळ्या रंगात आणि आकर्षक दिसतात. काही फुलं अशी असतात की ती लांबून गुलाबाची फुलं वाटतील इतक्या त्याच्या पाकळ्या त्या जवळजवळ आणि खूप झुपकेदार असतात. तर रंगबिरंगी अष्टर, रंगीबेरंगी अष्टर हे आज आपण कविता ऐकूया. हे 12वे पुष्प आहे अष्टरचं. पांढरी गुलाबी गर्द जांभळी, पांढरी गुलाबी गर्द जांभळी तशी छान दिसतात निळी. पूजा आणि सजावटीसाठी रंगसंगती साधते आगळी. पांढरी गुलाबी गर्द जांभळी तशी छान दिसतात निळी. पूजा आणि सजावटीसाठी रंगसंगती साधते आगळी. फुले लहान मोठी लांब लांब देठांची, फुले लहान मोठी लांब लांब देठाची. चिंता नाही 4-6 दिवस टिकायची. माफक दरात बारमाही सहज उपलब्ध, माफक दरात सहजी उपलब्ध. हळदी कुंकवासाठी पहिल्या पसंतीची. पाकळ्या गच्च अनेक तरी, पाकळ्या गच्च अनेक तरी. काही भासती गुलाबासमान, सुवासिक ही नसली जरी आकर्षक रंगी दिसती छान. पाकळ्या भरगच्च अनेक जरी, काही भासती गुलाबासमान, सुवासिक ही नसली तरी आकर्षक रंगीत दिसती छान. टिकाऊ गुणधर्मामुळे वापरतात, टिकाऊ गुणधर्मामुळे वापरतात पुष्पगुच्छ आणि फुलदाणीतही. टिकाऊ गुणधर्मामुळे वापरतात पुष्पगुच्छ आणि फुलदाणीतही. प्रेम, सौंदर्य, विश्वास आणि शुभेच्छांचे मानतात प्रतीकही. प्रेम, सौंदर्य, विश्वास आणि शुभेच्छांचे मानतात प्रतीकही. औषधी गुणधर्म यात थोडे, औषधी गुणधर्म यात थोडे. बाजारात मागणी बारमाही, औषधी गुणधर्म यात थोडे. बाजारात मागणी बारमाही. मिळतात जुड्या आणि वजनावर. अष्टरची फुलेही ओळखले का तुम्ही? अष्टरची फुलेही ओळखले का तुम्ही? मित्रांनो, हे अष्टरचे फूल ही कविता तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, आपल्या मित्रमंडळांना शेअर करा. ह्या चॅनलला कोण नवीन असेल किंवा कोणी राहिलं असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आता आपण पुढील आठवड्यात 13वं पुष्प ऐकूया. 13वं पुष्प आहे चाफा. चाफा म्हणजे सुवासिक, उत्तम सुवासिक फूल. वेगवेगळ्या आकारात, वेगवेगळ्या रंगात आणि वेगवेगळ्या जातीचे, वेगवेगळ्या प्रकारचे चाफे असतात, विविध प्रकारचे. आणि चाफा ही सगळ्यांनाच आवडणारी फुलं आहेत चाफ्याची, देवांपासून ती माणसांपर्यंत. तर चाफ्यावरची कविता ऐकूया. परत भेटूया पुढच्या आठवड्यात. धन्यवाद.